शिवाजी महाराज को लेकर दिए गए कथित विवादित बयान के बाद नागपुर में सकल मराठा समाज आक्रामक हो गया है। बागेश्वर धाम के धीरेन्द्र शास्त्री के खिलाफ रेशमबाग क्षेत्र में जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। रेशमबाग में जहां एक ओर धीरेन्द्र शास्त्री की रामकथा चल रही है, वहीं दूसरी ओर सकल मराठा समाज के कार्यकर्ताओं ने उन्हें के खिलाफ नारेबाजी करते हुए विरोध जताया। प्रदर्शनकारियों ने हाथों में काले झंडे और काली पट्टियां बांधकर अपना आक्रोश व्यक्त किया। आंदोलनकारियों की मांग है कि धीरेन्द्र शास्त्री नागपुर से तुरंत वापस जाए। इस दौरान पूरे क्षेत्र में तणावपूर्ण माहौल देखने को मिला। माझं नाव प्रकाश वामनराव खंडागळे आहे। मी सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर बोलत आहो। गेल्या 2 दिवसा अगोदर जामठा स्टेडियम इथे धीरेन्द्र शास्त्री यांनी जे महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते सरासर चुकीचं आहे। यांना कुठलाही इतिहास माहीत नाही। यांनी कुठलं तरी काहीतरी विधान करून समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा या धीरेन्द्र शास्त्रीचा आम्ही सकल मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमीतर्फे आम्ही इथे नागपूर शहरामध्ये इथे निषेध करत आहोत। यांनी आपले शब्द वापस घ्यावे। आज आम्हाला कळलं की यांनी माफी मागितली आहे, पण माफी मागून होत नाही। यांनी सांगितले की माझ्या शब्दाचा गैरवापर झालेला आहे। मीडियानी त्याचा गैरउपयोग करून त्याला तोडमोड करून जोडून त्याचा पूर्ण लेख बदलवलेला आहे असं त्यांनी पूर्णपणे मीडियावर थोपलेलं आहे। परंतु आज आपण शास्त्री आहोत। आज आपण जे प्रवचन देत आहोत, आपण आपल्या विषयाला धरून प्रवचन द्यायला पाहिजे। या महाराजाबद्दल त्या महाराजाबद्दल हे असे विषय करून तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय। त्याचबरोबर मी या महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हे पण त्या सभेला उपस्थित होते। तिथे नितीन गडकरी उपस्थित होते, तिथे मोहन भागवत उपस्थित होते। या हिंदू संघटनेचे सर्व मोठे मोठे राजकीय नेते तिथे उपस्थित होते। हे या सर्वांच्या समोर या महाराजांनी असे चुकीचे विधान केले, परंतु यांनी यावर एकही आजपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही। म्हणजे यांना ह्या सर्व गोष्टी लागू आहे, यांचं या गोष्टीला पूर्णपणे समर्थन आहे असं आम्ही गृहीत धरतो। यामुळे आम्ही या महाराष्ट्र शासनाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा यांचा पण आम्ही निषेध करतो। मोहन भागवतचा पण आम्ही इथे निषेध करतो। एक मराठा,